हे बघा मित्रांनो, इथं बजाज फायनान्समध्ये खूप चांगला एक ब्रेकआउट झालेला आहे. आणि ब्रेकआउट म्हणजे नुसता ब्रेकआउट नाही, हा ब्रेकआउट सस्टेन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. कारण की बघा, इथं खाली जर तुम्ही बघितलं तर ह्या लेवलला मार्केट जवळपास इथं बराच वेळ टाईमपास केला आहे, पण खालची लिक्विडिटी मार्केटनं फील केलं आहे. मार्केट खाली आलेलं आहे. या सर्वांची लिक्विडिटी घेऊन मार्केट परत वर गेलेलं आहे. आणि मार्केट इथं सुद्धा ब्रेकआउटच्या लेवलपर्यंत गेलं होतं. ही खाली जेवढी सगळी लिक्विडिटी राहिली होती, मार्केट परत खाली आलं, लिक्विडिटी घेतली आणि मार्केट परत वर गेलेलं आहे. आता सध्या मार्केटनं खालची जेवढी सगळी लिक्विडिटी होती तेवढी सगळी मार्केट घेऊन सध्या वर गेलेलं आहे. म्हणजे बिग प्लेयर्सनी रिटेलरला आता मार्केटमध्ये राहून नाही दिलेलं आहे. आता जेवढे काही मुवमेंटम येईल वरच्या साईडला ती चांगली मोठी मुवमेंटम येऊ शकते. तुम्ही बघू शकता, हे बघा, ही एक समजा लेवल होती, इथं मार्केटनं रिट्रेस्ट केलेलं आहे बघा. इथं ह्या इथं सर्वांचे स्टॉपलॉस खाल्लेले आहे मार्केटनं. त्यानंतर ह्या लेवलला मार्केट सस्टेन करून वर गेलं होतं. तर परत ह्या लेवलला सुद्धा मार्केटनं सर्वांचे स्टॉपलॉस खाल्ले. आणि ह्या लेवलला सुद्धा म्हणजे मार्केटमध्ये आता सध्या मोठी मोमेंटम येण्याचे जास्त चान्सेस आहे. तर बजाज फायनान्समध्ये आता चांगला ब्रेकआउट येऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.